ओके. तर आपण काल काय बघितलं होतं, की ॲरे म्हणजे काय असतं आणि त्याचे व्हेरियस एक्झाम्पल्स वगैरे आपण बघितले होते. तर ॲरेमध्ये जसं आपण काल पाहिलं, की ॲरे क्रिएट आपण कसा करू शकतो, त्याच्यानंतर इनिशियलाइज कसा करू शकतो. तर याच्यामध्ये हा पर्टिक्युलर कोड बेस आहे, जो आपल्या गिट रेपोवरती पण आहे. ओके. तर फॉर जस्ट प्रॅक्टिस यू कॅन प्रेफर दिस. आणि एवढंच नाही म्हणजे खूप सारे व्हेरियस प्रोग्राम पण आहेत बट स्टार्ट विथ सम बेसिक थिंग नाही का म्हणजे स्टॅटिक मेमरी अलोकेशन जे मी काल तुला सांगितलं होतं तर याच्यामध्ये आपण काय करतोय की 10 इंटिजर ॲरे इंटिजर इलिमेंट्स घेतलेत. ओके. ॲरेला नाव देताना आपण कस्टम देऊ शकतो. ओके. तर याच्यात स्टॅटिक मेमरी अलोकेशन झालं आहे. स्टॅटिक मेमरी अलोकेशन दोन टाईपचे मेमरी अलोकेशन असतात. एक स्टॅटिक मेमरी अलोकेशन, दुसरं डायनॅमिक मेमरी अलोकेशन. आणि डायनॅमिक मेमरी अलोकेशनचा सिंटॅक्स हा आहे ज्याच्यामध्ये पॉइंटर यूज केलं जातं. तर आता पॉइंटर आपल्याला लगेच नाही बघायचं आहे म्हणजे पॉइंटरचं सिंटॅक्स थोड्या वेळ स्किप कर. बट नॉर्मल जो स्टॅटिक मेमरी अलोकेशन आहे तो सिंटॅक्स आपण शिकू शकतो. तर याच्यामध्ये आपण जसं इथं इंटिजर i = 10 लिहिलं आहे तर तुम्ही आयची व्हॅल्यू डायरेक्ट याच्यामध्ये नाही टाकू शकत. ही जी व्हॅल्यू ही आयदर तुम्ही डायरेक्ट टाका किंवा मग ती पर्टिक्युलर कॉन्स्टंट व्हेरिएबल असेल तर तुम्हाला ॲरेची साईज तुम्ही टाकू शकता. ओके. तर इथं फॉर एक्झाम्पल बघितलं तर पहिल्या ही जी लाईन आहे याच्यामध्ये हा व्हॅलिड सिंटॅक्स आहे ॲरेचा. ओके. हा इनव्हॅलिड सिंटॅक्स याच्यामध्ये कंपायलेशन टाईम एरर येऊ शकते. ओके. तर हे सगळं इथंच लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्ही डायनेमिकली सुद्धा मेमरी क्रिएट करू शकता बट आत्ता या एक्झाम्पलकडे लक्ष नाही दिलं तरी चालेल. ज्यावेळेस आपण पॉइंटर शिकणार आहोत तर त्यावेळेस आपण ह्या सगळ्या गोष्टी शिकणार आहोत की डायनॅमिक मेमरी अलोकेशन कसं करायचं. मग त्याच्यामध्ये मॅलॉक, कॅलॉक, रिॲलॉक, फ्री हे डायनॅमिक मेमरी अलोकेशन्सचे कन्सेप्ट त्याच्यामध्ये यूज होत असतात. ओके. तर ॲरे क्रिएट करताना ह्या सगळ्या व्हेरियस गोष्टी त्याच्यामध्ये येणार आहेत. त्याच्यानंतर कॉन्स्टंट जर असेल तर मग हा सिंटॅक्स अलाउड होतो. कॉन्स्टंट नसेल तर हा सिंटॅक्स अलाउड होत नाही. ओके. तर हे एक्झाम्पलमध्ये दिलं आहे. तसंच आपण हॅश डिफाईनने पण कॉन्स्टंट व्हॅल्यू देऊ शकतो. ओके. प्री प्रोसेसर थ्रू आपण हॅश डिफाईन मॅक्स म्हणजे ह्या पर्टिक्युलर व्हेरिएबलची आपण व्हॅल्यू डिफाईन करू शकतो की 10 आहे आणि त्याच्यानंतर मग ॲरे डिक्लेअर करताना आपण त्याला ती यूज करू शकतो. ओके. याच्यामध्ये तुम्ही मग अरिथमॅटिक ऑपरेशन्स पण करू शकता म्हणजे लेट्स से मॅक्सची व्हॅल्यू 10 आहे मग 10 प्लस J-2 असं आपण लिहू शकतो. ओके. दॅट इज अलाउड. ओके. त्याच्यानंतर ॲरे इनिशियलाइज करायचं म्हणजेच काय की त्यावेळेस साईज दिली नाही बट इनिशियलाइज करू शकतो का तर येस. मग इनिशियलाइज वन लाईनमध्ये तुम्ही त्याच्यामध्ये व्हेरिएबल्स टाकू शकता किंवा व्हॅल्यूज टाकू शकता. ओके. साईज जरी दिली तरी पण टाकू शकतो. ओके. त्याच्यानंतर आपण इलिमेंट्स त्याच्या प्रिंट पण करू शकतो की त्या पर्टिक्युलर ॲरेच्या इंडेक्सनुसार जे आपण काल इंडेक्स शिकलो ना की इंडेक्स ॲरे इंडेक्स कशापासून स्टार्ट होते ऑलवेज तर त्याचा आन्सर काय 0. ओके. जे आपण काल बघितलं होतं ॲरे इंडेक्स ऑलवेज स्टार्ट फ्रॉम 0. आता इथं जर एक्झाम्पल बघितलं की याच्यामध्ये आपण काय सांगतोय की 4च इंटिजर दे बट स्टोअर करताना मी काय करतोय जास्त इंडेक्स किंवा जास्त व्हॅल्यूज त्याच्या स्टोअर करतोय तर या ठिकाणी काय येणार आहे एरर येणार आहे. ओके. तर हे एक्झाम्पल पण तुम्ही ट्राय आउट करून बघू शकता. ओके. म्हणजे साईज कमी दिली बट इनिशियलाइज करताना मी जास्त करतोय तर त्या ठिकाणी काय येणार एरर येणार. त्याच्यानंतर ॲरे इनिशियलाइज करताना इंडेक्स वाईज पण आपण टाकू शकतो म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं व्हॅल्यू टाकल्या इनिशियलाइज केलं वन लाईनमध्ये केलं तर अलाउड आहे. जर तुम्हाला पर्टिक्युलर इनिशियलाइज करताना इंडेक्स वाईज करायचं तरी पण तुम्ही करू शकता. दॅट इज ऑल्सो अलाउड. ओके. त्याच्यानंतर नेम ऑफ ॲरे हा काय बेस ॲड्रेस ऑफ दॅट पर्टिक्युलर ॲरे म्हणजे सुरुवातीचा ॲड्रेस अँड दॅट कॅन नॉट बी चेंज म्हणजेच काय की AR4 असं जर लिहिलं तर त्याला आपल्याला याला मेमरी किती भेटणार याचा आन्सर काय आहे? आपण किती मेमरी घेऊ शकतो इथं ज्यावेळेस AR4 लिहिलं तर किती मेमरी भेटणार आहे याला याचा आन्सर काय आहे काल आपण पाहिलं आहे 4. 4 4 बाईट भेटेल का
4 into 4. 4 into 4 भेटेल ना, म्हणजे 16 बाईट. आणि याला सुरुवातीचा जो ॲड्रेस असणार आहे तो कशाचा इथं प्रिंट होईल, बरोबर. ॲड्रेस प्रिंट करताना आपण %u वापरतो. जसं %d इंटिजरला वापरतो तसं %u आपण कशाला वापरतो, ॲरेचा ॲड्रेस प्रिंट करण्यासाठी. आता हा एक नवीन कन्सेप्ट आज शिकतोय. ॲड्रेस जर प्रिंट करायचा आहे तर काय वापरायचं आहे, %u. %u. ओके, समजलं? क्लिअर आहे? Yes, sir. ठीक आहे, जस्ट गिव्ह मी 1-2 मिनिट्स. तर हे ॲरेचं एक्झाम्पल झालं. बेस ॲड्रेस आपण त्याच्यामध्ये प्रिंट करतोय. ओके. वी कॅन ॲक्सेस द एलिमेंट्स ऑफ ॲरे इन मल्टिपल वेज. हे पण आहे की ॲरेचं नाव आणि इंडेक्स हे आपण देऊ शकतो. आता याच्यामध्ये आउटपुट काय येणार आहे, एरर ऑफ 11. याच्यामध्ये 4 एलिमेंट्स आहेत, 10, 20, 30, 40 टाकले म्हणजे 0, 1, 2, 3, 3 इंडेक्सपर्यंत एलिमेंट्स आहेत. आता याच्यामध्ये एरर ऑफ 11, 2 असं प्रिंट केलं, तेच आउटपुट काय येईल, याचं आउटपुट काय येईल सांगता येईल का? एरर ऑफ 0 केलं तर काय येईल, सांगता येईल का अभिरा? येस, नो, क्वेश्चन्स आहेत, अनक्लिअर आहे. हॅलो. नाही सांगितलं होतं, sir. हे आपण काल बघितलं ना, 0 इंडेक्स म्हणजे पहिला इलेमेंट, 1 इंडेक्स म्हणजे दुसरा इलेमेंट आणि 2 इंडेक्स म्हणजे तिसरा इलेमेंट. तर इथं याचं आउटपुट किती आलं पाहिजे, 30. समजलंय? क्लिअर आहे? हो 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 सर. आता जर मी इथं एरर ऑफ 0 प्रिंट केलं तर काय येईल आउटपुट, 10 years. बरोबर. एरर ऑफ 3 प्रिंट केलं तर काय येईल, 40. करेक्ट. तर आता ह्या पर्टिक्युलर लाईनचा आन्सर काय येतं, 30. पण तेच 30 तो अशा पद्धतीने सुद्धा प्रिंट करू शकते. दॅट इज अन अल्टरनेटिव्ह वे. जसं फॉर लूपचे वेगवेगळे अल्टरनेटिव्ह वे होते ना, तसंच ॲरेचं पण अल्टरनेटिव्ह वे. ओके, तो अशा पद्धतीने सुद्धा त्याचं आउटपुट प्रिंट करू शकतेस. म्हणजेच काय उलटं केलं आहे बघ, आतमधलं 2 बाहेर लिहिलं आहे आणि ॲरेचं नाव आत लिहिलं आहे. ओके, तर याच्यामध्ये याचं आउटपुट किती येणार आहे, 30. समजलं? तर दीज आर अन अल्टरनेटिव्ह वे ऑफ प्रिंटिंग ॲरे. आता स्टार जिथे येतं ना, त्याला पॉइंटर म्हणतात. आता पॉइंटर आपला झाला नाही, त्याच्यामुळे मी लगेच तुला सांगणार नाही. बट पॉइंटर हा कन्सेप्ट ज्यावेळेस येतो त्यावेळेस ॲड्रेस पिक्चरमध्ये येतो. ओके, आणि ॲरेचं नाव इटसेल्फ अँड ॲड्रेस ऑफ दॅट पर्टिक्युलर बेस ॲरे. ओके, ॲरेचं नाव इटसेल्फ बेस ॲड्रेस ऑफ दॅट पर्टिक्युलर ॲरे हे दर्शवतं. म्हणून आपण पॉइंटर्सने सुद्धा जे जे ॲरेने करता येतं ते सगळं पॉइंटरने करता येतं. ओके, जसं फॉर एक्झाम्पल इथं स्टॅटिक मेमरी अलोकेशन आपण काल शिकलो होतो. कंटिन्युअस मेमरी ब्लॉक जर आपल्याला पाहिजे तर आपण स्टॅटिक मेमरी अलोकेशन करू शकतो. ओके, तर स्टॅटिक मेमरी अलोकेशन कसं करणार, असं इंट ARR10 ह्याच्यामध्ये कंटिन्युअस ब्लॉक तुला भेटत आहेत मेमरीमध्ये. ओके, 10 into 4 म्हणजे 40. जसं 100पासून ॲड्रेस चालू झाला तर कितीपर्यंत संपेल, 140पर्यंत. आता 100 जो ॲड्रेस आहे तो कुठं प्रिंट होऊ शकतो, इथं जिथं ॲरेचं नाव आपण प्रिंट केलं आहे ना, जिथं ॲरेचं नाव प्रिंट केलं आहे तिथं काय होणार आहे, तुला आउटपुटमध्ये काय दिसेल, 100. आता मी 100 हे जस्ट एक्झाम्पलसाठी सांगतो. ओके, ॲड्रेस प्रिंट करायचं तर काय होईल, सुरुवातीचा ॲड्रेस जिथून सुरू झाला आहे तिथून तो मिळेल. क्लिअर आहे? तर जे आपण याने लिहिलं आहे, जे जे ॲरेच्या सिंटॅक्समध्ये लिहिलं आहे ते सगळं आपण पॉइंटरच्या सिंटॅक्समध्ये पण टाकू शकतो. ओके, आणि हा नवीन कन्सेप्ट आहे किंवा इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे की जर ॲरे तुम्हाला पॉइंटरने ॲक्सेप्ट करायचा आहे, म्हणजेच काय की मला लेट से सुरुवातीचा इलेमेंट ॲक्सेस करायचा आहे 10, तर तो मी कसा करू शकतो, पॉइंटरने स्टार ऑफ ARR
11. ओके, किंवा स्टार एरर ऑफ 11+0 असं केलं तर मला काय मिळेल? 10. व्हॅल्यू ॲट दॅट ॲड्रेस त्याला आपण काय म्हणतो? स्टार. आणि ॲड्रेस ज्यावेळेस येतो त्यावेळेस मग पॉइंटर येतं. ओके, समजलंय? हो सर. आता स्टार जिथं आले तिथं काय पॉइंटर? तुझ्या डोक्यात लगेच कन्सेप्ट काय आला पाहिजे? हा पॉइंटरचा सिंटॅक्स आहे. पॉइंटर यूज करून व्हॅल्यू ॲट दॅट पर्टिक्युलर ॲड्रेस हे आपण प्रिंट करतोय, म्हणून आपल्याला काय मिळतंय? स्टार ऑफ एरर ऑफ 11+2. याचा आन्सर सुद्धा काय येणार आहे इथं? 30. ओके, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिंटॅक्स राईट किंवा रीड करता आला पाहिजे. ओके, हे अल्टरनेटिव्ह सिंटॅक्स झाले. समजलंय? तर क्वेश्चन तुम्हाला असं पण विचारू येऊ शकतो की असा ॲरे लिहिलाय, मला 30 प्रिंट करायचं, मी किती वेगवेगळ्या प्रकारे प्रिंट करू शकतो? तर दॅट इज द आन्सर. ओके, स्टार म्हणजे काय? व्हॅल्यू ॲट दॅट ॲड्रेस. ओके, जसं ॲड्रेस ऑफ जे साईन असतं ॲड्रेस ऑफ, तर ते काय प्रिंट करतं? तुझा ॲड्रेस. तसं स्टार काय प्रिंट करतं? व्हॅल्यू ॲट दॅट ॲड्रेस. ओके, व्हॅल्यू ॲट दॅट ॲड्रेस. स्टारला ऑलवेज काय लागतो? ॲड्रेस लागतो. म्हणजेच काय? एरर वन काय आहे? हे नाव काय डिनोट करतं? ॲड्रेस, त्या लोकेशनचा ॲड्रेस. आणि मग +2 करतोय आपण. म्हणजे जर 100ने ॲड्रेस चालू होतोय तर तो कुठं जाणार आहे? +2 म्हणजे 2 म्हणजे इंटिजर आहे ना, 100ने चालू केलं तर तो कुठं जाईल? 108ला. आणि 108ला काय स्टोअर आहे त्याचा? 30. असा त्याचा अर्थ होतो. जर एरर ऑफ 11+3 केलं मी, तर मला काय आउटपुट येईल इथं? एरर ऑफ 11+3 केलं, व्हॅल्यू ऑफ एरर ऑफ +3 असं जर केलं, ॲड्रेस व्हॅल्यू ॲट दॅट पर्टिक्युलर ॲड्रेस काय येणार आहे मग त्या केसमध्ये? जर +3 केलं मी 2च्या ऐवजी तर काय येईल? 40 येईल, बरोबर ना? हा. येस सर. तर याची प्रॅक्टिस कर. पॉइंटर लवकर समजत नाही. हुशार पोरांना, मास्टर डिग्री झालेल्या असणाऱ्यांना आणि कंपनीमधल्या लोकांना सुद्धा पॉइंटर लवकर समजत नाही. आणि जर तो तुला समजला तर तू सी लँग्वेज चांगलं शिकली. ओके, ते स्टार म्हणजेच पॉइंटर आहे का? स्टार म्हणजेच पॉइंटर आहे. आणि मी याच्यासाठी बुक्स पण तुला सांगितलेत. हो सर. अल्टिमेट सी आणि त्याच्यानंतर लेटेस्ट सी, यशवंतराव घाणेटकर. परत पॉइंटर इन सी, यशवंतराव घाणेटकर, त्यांचं पण बुक आहे. तुला ह्या गोष्टी खूप इझी जातील जर तू पुस्तकं नीट फॉलो केले, स्टेप्स नीट फॉलो केल्या तर. ओके, क्लिअर आहे? क्लिअर आहे का? येस. ठीक आहे. त्याच्यानंतर मग अजून वेरियस सिंटॅक्स तू इथं शिकू शकतेस. वी कॅन नॉट यूज असाइनमेंट ऑपरेटर फॉर असाइनिंग वन ॲरे इन टू द अनादर. म्हणजेच काय की मी एक ॲरे तयार केला, ज्याचं नाव 12 आहे. दुसरा ॲरे त्याचं नाव 30. दोघांमध्ये सांगितलं 2-2 एलिमेंट असू शकतात. पहिल्या एलिमेंटमध्ये इनिशलाइज केलं मी 10-20. ओके, म्हणजे 8 बाईट मेमरी तयार झाली, त्याच्यामध्ये व्हॅल्यू जाऊन बसली 10-20. आणि मी सांगतो हे दोन ॲरे सेम आहेत का, इक्वल टू ऑपरेटर यूज करू, तर काय येईल? एरर. इट विल गिव्ह एरर. असाइनमेंट ऑपरेटर काय करेल? एरर देईल. बट इक्वेलिटीसाठी तुम्ही यूज करू शकता. म्हणजेच काय, 14 आणि 15मध्ये सेम एलिमेंट आहेत, बट इक्वल इक्वल टू जर तुम्ही इथं यूज केलं तर तो सांगेल बोथ ॲरेज आर इक्वल. समजलं? येस सर. ओके, इक्वल टू यूज होणार नाही, त्या ठिकाणी काय येणार आहे? एरर येणार आहे. बट इक्वल टू यूज केला, आता ॲरे ऑफ 14 आणि एरर ऑफ 15, याचं मिनिंग काय रे इथं? तुला काय वाटतं? एरर येईल, एल्समध्ये जाईल का इफमधली लाईन प्रिंट होईल? 14चा एरर. ॲड्रेस एरर नाही येणार. इक्वल हा टू इक्वल प्रिंट. टू असाइनमेंट ऑपरेटर वेगळं आहे आणि इक्वेलिटी ऑपरेटर वेगळं आहे. इक्वेलिटी ऑपरेटर तू यूज करू शकते दोन ॲरेवर, बट तो एल्समध्ये जाणार आहे का? याचा आन्सर काय आहे? कारण एरर ऑफ 14चा ॲड्रेस वेगळा असणार आहे आणि एरर ऑफ 15चा ॲड्रेस वेगळा असणार आहे. याचा ॲड्रेस 100 आहे तर याचा 200 पण असू शकतो, बरोबर? एकाच ॲड्रेसवर दोघं नसतील, त्याच्यामुळे तो काय जाईल? एल्समध्ये जाईल. इक्वेलिटी ऑपरेटर काय होईल इथं? फेल होईल. समजलं? म्हणजेच एल्सवर जाईल तो, एल्समधली लाईन प्रिंट होणार आहे. समजतंय ना?
हो सर, हो सर. करेक्ट. बट तू जर इथं प्रिंट केले एरर ऑफ 0 आणि एरर ऑफ 15चा 0, या केसमध्ये काय येईल आउटपुट? इथे एल्समध्ये जातोय. ओके. बट ते जर तू असं केलं म्हणजे तू पर्टिक्युलर नाव चेक न करता तू त्याच्यातलं व्हेरिएबल जर कम्पेअर केला There is not that. तर तो काय सांगेल इक्वल आहे. कारण काय एरर ऑफ 14चा 0 म्हणजे त्याच्यातली व्हॅल्यू काय 10 आहे आणि 15ची पण व्हॅल्यू काय 10. तो काय सांगेल दोन्ही पण व्हॅल्यू 10 आहेत म्हणजेच इक्वल. बोथ ॲरेज व्हॅल्यूज आर इक्वल. समजलंय? मग तिथे 1 लिहिलं तरी पण ते इक्वल असेल. हां, 1-1 लिहिलं तर इक्वल होईल. दोन्हीकडे पण इथं तू 1-1 लिहिलं तरी पण तो इक्वल होईल. बट जर तू 0-1 लिहिलं, 14चा 0 आणि 15चा 1 काय होईल? 14चा 0 काय आहे? 10 आहे, बरोबर? आणि 15चा 1 काय आहे? 20. इक्वल आहेत का? नाही. मग एल्समध्ये. समजलं? म्हणजेच काय, तू जर ॲरेच्या नावासोबत इक्वेलिटी ऑपरेटर यूज केलं, तर तो ऑल्वेज काय जाणार आहे? एल्समध्ये जाणार आहे. बट जर तू ॲरेच्या व्हॅल्यूजवरती इक्वेलिटी ऑपरेटर यूज केला आणि त्या व्हॅल्यू जर सेम असतील, तर तो इफमध्ये जाईल. समजलंय? त्याच्यानंतर ॲरेच्या नावामध्ये तू इक्वल ऑपरेटर यूज करू शकते का? नाही. त्याचा आन्सर काय नाही. म्हणजेच काय की आता हा पर्टिक्युलर प्रोग्राम किती लाईनचा झाला? 25-30 लाईन आहे त्यात. आणि याच्यामध्ये ॲरेचे व्हेरियस कन्सेप्ट आहे. फक्त ॲरेच नाही, याच्यामध्ये पॉइंटर पण आहे. याच्यामध्ये स्टॅटिक अलोकेशन आणि मेमरी अलोकेशन, डायनॅमिक मेमरी अलोकेशन हा एक नवीन फंडा किंवा नवीन कन्सेप्ट तू याच्यामध्ये शिकते. ओके. पॉइंटर तू याच्यामध्ये थोडासा पार्टला आपण पॉइंटरसुद्धा टच केला. ज्यावेळेस पॉइंटर चालू होईल त्यावेळेस तुला आणखी डिटेलमध्ये गोष्टी समजतील. बट राईट नाव फोकस ऑन ॲरे. क्लिअर आहे? येस ऑर नो? क्लिअर आहे का आत्ताचा टॉपिक? क्वेश्चन्स आहेत का याच्यात? तू म्यूटवर आहेस. ते ऍड्रेस ऑफ तुम्ही सांगू शकता का परत प्लीज?
ओके. आवाज येत आहे का? हो सर येतोय. तर येतं. हा, मला हे करशील होस्ट. ओके ओके. टेक्निकल इश्यू झाला होता माझ्या साईड. यू कॅन ड्रॉप किशोर. ओके. लेट मी शेअर द स्क्रीन. ओके. ठीक आहे. हा सिंटॅक्स समजलाय सगळा? हो सर. ठीक आहे. तर याची प्रॅक्टिस करशील. ओके. आज ॲरे वगैरे प्रॉपर सगळं प्रॅक्टिस करशील. लेट मी Yes, शेअर. sir. आणि तुम्ही ते असाइनमेंट्स जे दिलेत ते पूर्ण ऑगस्ट महिन्यापर्यंत कम्प्लीट केलं तर चालणार आहे ना? हो. ओके सर. असाइनमेंट्स ऑगस्ट पर्यंत करशील कंप्लीट. आणि एक मिनिट. हम्म. 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 तर ॲरेच्या खूप साऱ्या प्रॅक्टिस आहेत. तर इथं तू अरिथमॅटिक वगैरे करू शकते ॲरेचं. त्याच्यामध्ये ॲरे पॉइंटर्स पण आहे. ओके. तर हे तुला आलं पाहिजे सगळं. तर बेसिक ॲरेपासनं चालू कर. ॲरे अरिथमॅटिक वगैरे कर. त्याच्यामध्ये असाइनमेंट्स वगैरेमध्ये पण खूप सारे आहे. ओके. तर बेसिक बेसिक गोष्टी आहेत की ॲरे प्रिंट कसा करायचा, डिक्लेअर कसा करायचा. मग वन डायमेन्शनल ॲरे, मल्टिपल डायमेन्शनल पण ॲरे असतो. ॲरेची साईज पण तू प्रिंट करू शकतेस. ओके. म्हणजे आत्ता आपण पाहिलं ना की स्टार ऑफ A+1. ओके. त्या केसमध्ये काय आउटपुट येईल, या केसमध्ये काय आउटपुट येईल. ॲड्रेस ऑफ A+1 केलं तर काय होईल. ओके. तर अशा पद्धतीचे त्याच्यामध्ये प्रॉब्लेम स्टेटमेंट्स आहेत. ओके. A=B म्हणजे काय, किंवा तू मल्टिपल डायरेक्शनलचा ॲरे पण करू शकतेस. सुरुवातीला वन डायमेन्शनल शिक, नंतर मग बाकीचं ट्राय कर. ओके. ठीक आहे. ॲरे आता समजायला पाहिजे तुला. ओके. त्याच्यानंतर तू ॲरे प्रिंट करू शकतेस. मल्टी डायमेन्शनल ॲरे पण तू तयार करू शकतेस. म्हणजे जो आपण मॅट्रिक्स वगैरेचा पाहिला होता ना, तर तशा पद्धतीने तू मल्टी डायरेक्शनल ॲरे पण टाकू शकतेस. जे आपण फॉर लूपमध्ये केलं होतं ना, त्या गोष्टी पण तू करू शकतेस इझिली. ओके. तर याची प्रॅक्टिस करशील. थोडंसं आहे म्हणजे ॲरे इम्पॉर्टंट आहे. ॲरेमध्ये जेवढा कॉन्फिडन्स बिल्ड करता येईल ना तेवढा करशील. ओके. येस. येस सर. ॲरे जर समजलं तर पॉइंटर तुला चांगल्या पद्धतीने समजेल. तर आता हा वीकमध्ये पूर्ण ॲरेवरती प्रॅक्टिस कर. मला सांगशील ॲरेचं काय होतंय, कसं होतंय. ओके. तर ॲरेमध्ये 2 डायमेन्शनल ॲरे, सिंगल डायमेन्शनल ॲरे, याचे कन्सेप्ट्स वगैरे करशील प्रॉपर. येस सर. ठीक आहे. चालेल. वी कॅन कन्क्लूड फॉर नाव. तर याच्यानंतर मग पुढं पॉइंटर वगैरे. ओके. जसं ॲरे आहे ना तसंच पॉइंटर आहे, किंवा स्ट्रिंगमध्ये पण तुला पॉइंटर समजेल. तर तशा पद्धतीने गोष्टी आहेत त्याच्यामध्ये की पॉइंटर किंवा पॉइंटर अरिथमॅटिक पॉइंटर कसा क्रिएट करायचा. ओके. फंक्शनल पॉइंटर काय असतो, वाईड पॉइंटर काय असतो. पॉइंटर म्हणजे ॲरे टाईपच आहे की जस्ट तू इंटिजर एखादा घेतला तर मग त्याचा त्याचा पॉइंटर तयार करू शकतो. फॉर एक्झाम्पल इथं इंटिजर पॉइंटर केलाय, त्याचा ॲड्रेस असाइन केलाय नल. ओके. त्याच्यानंतर तू IP=ॲड्रेस ऑफ आय. ओके. तसं प्रिंट करू शकतेस. त्याच्यानंतर आयची व्हॅल्यू प्रिंट करू शकते. ॲड्रेस ऑफ आयची व्हॅल्यू प्रिंट करू शकते. म्हणजे इथं काही ॲड्रेस येईल.
तसं तू इंटिजर एक पॉइंटर तयार केला आणि पॉइंटरला तू काय ऑलवेज असाइन करू शकते ॲड्रेस. ओके, हा आय काय इंटिजर आहे आणि स्टार आय पी काय आहे, हा पॉइंटर आहे. आय पीला आपण सांगतोय की तू इंटिजर आयच्या ॲड्रेसला पॉइंट कर. ओके, आता स्टार आला की काय आलं, पॉइंटर आला. आता आय पी कशाला पॉइंट करतोय, ह्या लाईनला, लाईन नंबर 13ला, ॲड्रेस ऑफ आयला. आता ज्यावेळेस तू स्टार आय पी प्रिंट करणार त्यावेळेस व्हॅल्यू काय येईल तुला, व्हॅल्यू ॲट दॅट ॲड्रेस, बरोबर. नल येईल का? 10 येईल ना. हा सॉरी, 10. इथं तू असाइन केलं ना, ही लाईन जर लिहिली नसती तर नल आलं असतं. समजलं का? लाईन नंबर 13 लिहिली नसती तर नल आलं असतं. म्हणजे आय पी नंतर आपण परत बदललं आय म्हणून. आय पीला पण सांगितलं की तू आयला असाइन कर, ॲड्रेस ऑफ आयला. पॉइंटर ऑलवेज स्टोअर कॅन ॲड्रेस. ओके, ओके. समज. हा. पॉइंटर ऑलवेज स्टोअर करतो ॲड्रेस. आता तू रिटर्न टाईपवर ठरतं की तो कुणाचा ॲड्रेस स्टोअर करू शकतो. जर इंटिजर पॉइंटर घेतला तर कुणाचा ॲड्रेस स्टोअर करेल, इंटिजरचा. डबल पॉइंटर घेतला तर डबलचा. ओके, फ्लोट पॉइंटर घेतला तर फ्लोटचा. आणि ते आय पी फक्त नेम आहे ना? आय पी हा कस्टम नेम आहे, म्हणजे तू हे कस्टम यूज करू शकतेस. ओके, त्याला पॉइंटरला तू प्लस प्लस करू शकतेस, मायनस मायनस करू शकते. बट प्लस प्लस केलं तर याच्यामध्ये बघ, याच्यामध्ये महत्वाचा पॉईंट आहे. तू आय पी प्लस प्लस केलं तर एकनी प्लस नाही होणार, ॲड्रेस एकनी प्लस होईल. समजलाय? म्हणजे इंटिजर पॉइंटर येतो तो कितीने पुढे जाणार आहे, 4ने. समजलं का? नॉर्मल नाही, नॉर्मल इंटिजर वरती जर प्लस प्लस केलं तर याची व्हॅल्यू किती येईल, 11 होईल. 11 येईल. बट इंटिजरवर प्लस प्लस केलं तर तो ॲड्रेस 4ने पुढे जाणार आहे, पॉइंटरवर जर केलं तर. ओके, तर याची याची पण प्रॅक्टिस कर, म्हणजे तुला थोडंसं समजेल. छोटं छोटं आहे, कॉम्प्लेक्स आहेत गोष्टी, बट जर नीट प्रॅक्टिस केली तर होईल. ओके, येस सर. तर I10 आहे नॉर्मल इंटिजर, स्टार आय पी काय पॉइंटर, आणि आय पी इक्वल टू ॲड्रेस ऑफ आय. इंटिजर पॉइंटर आहे तर इंटिजरचाच ॲड्रेस स्टोअर करू शकतो. पॉइंटर ऑलवेज स्टोअर कॅन ॲड्रेस. ओके, मग आता आय पीने जर मला व्हॅल्यू ॲक्सेस करायची तर मी कसं करू शकतो, स्टार आय पी. ओके, स्टार आय पी. जर नुसतं आय पी प्रिंट केलं तर मला काय मिळेल, नल. नल नाही मिळेल, ॲड्रेस मिळेल ना आयचा. फॉर एक्झाम्पल आय आहे बघ, आय 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 तयार केलं तर काय होईल, एक नल. ॲड्रेस तयार होईल आय, आणि त्याच्यावरती व्हॅल्यू काय जाईल, 10. बरोबर. बट ॲड्रेस 100 असू शकतो त्याचा. मग ते नल काय लिहिलं? नल हा सुरुवातीचा ॲड्रेस आहे. इथं खाली तू चेंज केलं ना त्याला, हा एम टी पॉइंटर तयार केलाय तू इथं. तिथे इज इक्वल टू नल नाही लिहिलं तरी चालेल का? चालेल ना. हा. बट बेस्ट प्रॅक्टिस काय की तू नल लिहिलं पाहिजे पॉइंटर तयार करताना. ओके. नल म्हणजे काहीच नाही, एम टी पॉइंटर. ओके, आता इथे इंटिजर पॉइंटर केलं, इथं डबल पॉइंटर केलंय. जर नुसतं आय पी प्रिंट केलं मी याच्यानंतर तर काय येईल, ॲड्रेस मिळेल ना तुला. हा काय आय पी काय पॉइंटर आहे, मग ॲड्रेस मिळेल, बट कशाचा, आयचा ॲड्रेस. ओके, आणि जर मला 10 प्रिंट करायचे तर मला काय टाकायला लागेल, स्टार आय पी. समजलंय का? हो सर. तर तसं बघशील, जसं इंटिजर पॉइंटर आहे तसंच डबल पॉइंटर आहे. ओके, पॉइंटर तू प्लस प्लस करू शकतेस, मायनस मायनस करू शकतेस, बट तो एकनी नाही जाणार, तो त्या पर्टिक्युलर ॲड्रेसने, म्हणजे जो त्याचा डेटा टाईप आहे त्यांनी तो प्लस होणार आहे. म्हणजे ओके, केस मध्ये 4 ने प्लस होणार? हो, ॲड्रेस तू इथं प्रिंट करून हा. बघू शकते. आय पी जो प्रिंट होईल ना त्याच्यानंतर तू त्याला प्लस प्लस केलं तर त्याचा आन्सर येईल तुला, त्याच्यातून तुला समजेल तो कितीने प्लस झाला. या केसमध्ये तो 4ने होईल, डबल असेल तर तो 8ने होईल. ॲड्रेस आहे आपण, व्हॅल्यू वेगळी आहे. स्टार डी पी केलं तर तुला 3.12 मिळेल,
बट नुसतं डीपी केलं तर काय मिळेल? ॲड्रेस. समजले? येस ऑर नो? ओके. आता इथे ॲरे प्रिंट केलाय. ओके. आणि इथं बघ मी काय सांगतोय की स्टार PRR1 हा काय पॉइंटर तयार केलाय, तो कुणाला पॉइंट करतोय? ॲरेला. कारण हा ॲड्रेस आहे. इथं मला ॲड्रेस लिहायची गरज आहे का परत? जसं मी नॉर्मल इंटिजरला ॲड्रेस लिहित होतो, इथं गरज आहे का? नाही, कारण तो नाव जो आहे तोच ॲड्रेस मला दाखवतोय. हे आपण मागच्या एक्झाम्पलमध्ये शिकलो. ॲरेचं नाव इट सेल्फ अँड ॲड्रेस. येस सर, येस सर. मग तू आता इथं बघ, इथं इथं महत्वाचं आहे. इथं बघ, इंटिजर यनो काय? 0. यनो इक्वल टू 0, यनो इज लेस दॅन 4, यनो प्लस प्लस. हा फॉर लूप आहे नॉर्मल. इथं ॲड्रेस ऑफ व्हेअर %d %u इथं ॲड्रेस प्रिंट करतोय, म्हणजे नंबर काय आता इथं 0. PRR(1) इथं प्रिंट होतंय. PRR(1) काय? PRR(1) अरे ARR. ॲरेचं नाव आहे का पॉइंटरचं नाव आहे? पॉइंटर आहे ना. हा. याच्यामध्ये काय असणार आहे? ॲड्रेस असणार आहे. समजलं का? पॉइंटरमध्ये काय येणार आहे? ॲड्रेस ऑलवेज. बट स्टार केलं तर व्हॅल्यू ॲट दॅट ॲड्रेस येणार आहे. समजलंय? मग सेकंड वाल्याचं काय व्हॅल्यू येईल? सेकंडमध्ये बरोबर तुला मिळेल 0 आणि नंतर पहिला इलेमेंट कुठला आहे सुरुवातीचा? 10 मिळेल. ओके. पण आता आपण स्पेसिफायच नाही केलं. काय नाही केलं आपण? म्हणजे स्टार PARR1 च्या पुढे ॲरे आहे, त्याच्यामध्ये 0 तर स्पेसिफायच केलं नाही. कसं काय 0 स्पेसिफाय नाही केलं आपण? म्हणजे ARR आणि ब्रॅकेट मध्ये 0. गरज नाही ना. तो सुरुवातीला च्या ॲड्रेसला पॉइंट करतोय, म्हणजे सुरुवातीला तो 0लाच पॉइंट करतोय ना. म्हणजे फक्त पुढचे बघ. घ्यायचे तरच 1 2 3 लिहावं लागतं. हो. इथं तू ओके. स्टार PRR(1) + 0 जरी लिहिलं तरी पण सेमच आउटपुट येणार आहे तुला. बट गरजेचं नाहीये, कारण का तर इथं तू प्लस प्लस केलंय. इथं लक्षात आलं का खाली? ॲड्रेसला तू प्लस प्लस करते म्हणजेच काय की तो इंटिजर जो पॉइंटर आहे तो 4 ने पुढे जाणार आहे. समजतंय का? हो, म्हणजे बाय डिफॉल्ट तर 0च आहे. बाय डिफॉल्ट 0 आहे, बरोबर. हा. ॲरे इंडेक्स ऑलवेज स्टार्ट फ्रॉम 0 आणि तो पॉइंटर तू त्या ॲड्रेसला म्हणजे सुरुवातीला पॉइंट केलाय. मग सुरुवातीला जर 100 ॲड्रेस असेल, त्याच्यावरची व्हॅल्यू 10 आहे, तर पुढची जी 20 व्हॅल्यू आहे ती कुठल्या ॲड्रेसला असणार आहे? 104. समजलं? हो हो. त्याच्यानंतर कळलं. 30 जे असणार आहे ती 108ला असणार आहे आणि 40 जे असणार आहे ती 112ला असणार आहे. कळालं? आता जर इथं तू स्टार PRR(1) केलं तर काय मिळेल? स्टार ऑफ 100 व्हॅल्यू ॲट दॅट ॲड्रेस काय? 10. ओके. कारण सुरुवातीचा आहे 0 लोकेशन तुझं. ज्यावेळेस तू प्लस प्लस करणार, किती जाईल तो? 104ला जाईल आणि काय प्रिंट होईल? 20. 20. म्हणजेच काय की इथं तू काय करते? इथं फक्त 100, 104, 108 प्रिंट करते लाईन नंबर 45ला. कळलंय? ॲड्रेस मी तुला फक्त एक्झाम्पलसाठी 100, 104, 108, 112 असं सांगतोय. कंपायलर स्वतः ॲड्रेस देत असतो. ओके. आणि %u करून तुला ते समजेल ज्यावेळेस तू प्रोग्राम रन करशील त्यावेळेस. बट तो ओके. 4नेच पुढे जाणार आहे. कुठला पण. कारण इंटिजर आहे म्हणून 4 ने पुढे जाईल. कॅरेक्टर असेल तर 1 ने जाईल का? येस, करेक्ट. ओके सर. ओके. समजलंय? तर आज तू ॲरे पण शिकली, पॉइंटर पण शिकली. कळालंय? हो सर. खूप सारं आहे म्हणजे पुढं. ओके. बट इंटरेस्टिंग आहे. पॉइंटर जर तुला समजलं तर तुला सी समजलं. पॉइंटर नाही समजलं तर सी तुला नाही समजलं.
ओके, त्याच्यामुळं प्रॅक्टिस खूप करायला लागणार. मी तुला फक्त एका सेशनमध्ये एवढं सांगतो की तुला ॲरे पण समजेल, पॉइंटर पण समजेल. ओके, आता इथं तू जर लिहिलं, इथं तुला आता समजलं हा काय करणार आहे ऑलवेज ॲरेचं नाव नुसतं लिहिलं तर तो काय करेल, ॲड्रेस प्रिंट करेल, कारण त्याच्याकडे फक्त ॲड्रेस आहे. पॉइंटरला काय कळतं, मला फक्त काय ॲड्रेस. पॉइंटर ऑलवेज स्टोअर अँड ॲड्रेस. बट ज्यावेळेस मी स्टार म्हणतो त्याला, तो काय सांगतो, व्हॅल्यू ॲट दॅट ॲड्रेस. आणि ॲरेला किंवा पॉइंटरला प्लस प्लस करू शकतो. मग ज्यावेळेस आपण पॉइंटरला प्लस प्लस म्हणतो त्यावेळेस इंटिजर पॉइंटर असेल तर तो 4 घरांनी पुढे जातो आणि त्या घराच्या वरचा ॲड्रेस शोधून आणतो. तर तू म्हणजे जस्ट इमॅजिन करू शकतेस की एक कॉलनी आहे आणि कॉलनीमध्ये प्रत्येक ॲड्रेसला एक बंगलो आहे, बरोबर. आणि मग व्हॅल्यू ॲट दॅट ॲड्रेस म्हणजे त्या बंगलोमधला ओनरला आपण शोधत 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 चाललो आहे, असं तू इमॅजिन करू शकतेस. ॲड्रेस म्हणजे ह्या पर्टिक्युलर एक्झाम्पलमध्ये समजलं. 10, 20, 30, 40 पॉइंटर, व्हॅल्यू ॲट दॅट ॲड्रेस. इंटरेस्टिंग हा टॉपिक. कम्पॅरिझन बिटवीन पॉइंटर्स. इथं बघ की हा पर्टिक्युलर पॉइंटर आहे पी आर आर ऑफ 1 आणि पी आर आर ऑफ 2. तर हे नॉट इक्वल टू याच्यामध्ये आहे. कम्पॅरिझन तुम्ही करू शकता. जर कम्पॅरिझन कधी ट्रू होईल तुझं की ते दोघं जण एकाच ठिकाणी पॉइंट करत असतील तर. ओके, आता इथं तू सुरुवातीला केलंय, ओके, असाईन. त्यावेळेस जर तू हा कोड लिहिला तर तो काय सांगेल की आहे. बट इथं तू काय केलं, त्याला एकाला पुढं सरकवलंय आणि एकाला जागेवरच ठेवलेलं आहे. पॉइंटर टूला सांगितलंय की तू सुरुवातीलाच आहे. त्याच्यामुळं काय होईल, हे नॉट इक्वल टू येईल याचा आन्सर. बरं, म्हणजे हा ट्रू जाईल, इक्वल टू होणार नाही. ज्यावेळेस त्या दोघांची व्हॅल्यू सेम आहे त्या केसमध्येच तुला ते आन्सर बरोबर येईल की ते दोघं इक्वल पॉईंट करतात. आता याच्यामध्ये लेस दॅन इक्वल टू पण तू ग्रेटर दॅन वगैरे पण असाइन करू शकते. हे ॲड्रेसवरनं ठरतं की त्या दोघांमधली ॲड्रेस कुठली मोठा आहे कुठला छोटा आहे. तू डिफरन्ससुद्धा सबट्रॅक्टसुद्धा करू शकतेस. ओके, मल्टिप्लिकेशन डिव्हिजन अलाउड नाही आहे पॉइंटरवर. ओके, त्याच्यानंतर जसं हे इथं मी तुला हां बोल ना. सबट्रॅक्शन अलाउड आहे पण ऍडिशन नाही आहे. हां, ॲडिशन अलाउड नाही आहे ॲड्रेस. हे कशामुळे माहिती आहे का, ॲड्रेस ॲडिशन का अलाउड नाही आहे, याचं रिझन काय माहिती आहे का. नाही. प्रत्येक प्रोग्राम रन कुठं होतो, वेअर प्रोग्राम रन्स. पहिल्या सेशनमध्ये पाहिला आपण. कम नाही, हां, कंपायलर मध्ये कंपायलरमध्ये होतो पण मेमरीमध्ये कुठं. म्हणजे कमी वेळासाठी असतो मध्ये. हां, रॅन्डम रॅन्डम कुठली तरी कमी वेळासाठी ती असते ती मेमरी. रॅममध्ये रन होतो, बरोबर. रॅन्डम ऍक्सेस मेमरी. हो, रॅम मेमरीमध्ये प्रोग्राम रन होतो, बरोबर. प्रोग्राम ऑलवेज रन ऑन रॅम. समजले. तर याच्यामध्ये रॅम मेमरी आपली किती असते, लिमिटेड असते, बरोबर. लॅपटॉपमध्ये 4 GB रॅम असते. त्याच्यामुळं एक ॲड्रेस तुला मिळाला बट तू दुसरा ॲड्रेस त्याच्यामध्ये प्लस केला तर तो रॅम मेमरीच्या बियॉन्ड जाऊ शकतो. तर हे रिझन आहे की तो तुम्हाला तिथं प्लस करू देत नाही. डिफरन्स इज अलाउड बट प्लस इज नॉट अलाउड, कारण रॅम मेमरी आपल्याकडे लिमिटेड असते. जिथं प्रोग्राम रन होतो तिथं तुम्हाला इथं प्लस ॲड्रेस तुम्ही प्लस करून खूप जाऊ शकत नाही, कारण तुम्हाला मेमरी लिमिटेड आहे त्याच्यामुळं. मग डिव्हिजन का नाही अलाउड? डिव्हिजन पण अलाउड नाही आहे. प्लस इंटू आणि डिव्हिजन अलाउड नाही आहे. दॅट इज रूल्स. मग डिव्हिजन तर कमी होईल ना, पुढे कसं जाईल तर डिव्हिजन मेमरी. कमी डिव्हिजन कमी होईल, बट
जे सी लँग्वेजचे रूल्स आहेत ना, तर त्याच्यामध्ये आस्की रूल्स असतात. तर ज्यावेळेस सुरुवातीला जे लँग्वेज लिहिली गेली त्याच्यामध्ये हा त्यांनी रूल टाकलेला आहे की इंटूमध्ये सुद्धा प्लस सारखाच प्रॉब्लेम आहे. डिव्हिजनमध्ये नसायला पाहिजे बट स्टील दॅट इज नॉट अलाउड. आणि हे तू ट्राय पण करून बघू शकतेस. ऑपरेशन्स हे जर ट्राय केले तर काय येणार आहे, एरर येणार. पण म्हणजे डिव्हिजन मध्ये जर आपण डिवायडेड बाय 1/2 केलं तर ते मग परत इंटू 2 होऊन जाईल. त्याच्यामुळे अलाउड नाही का? हा रूल आहे, म्हणजे डिवाइड बाय 2 सुद्धा अलाउड नाही. इंटूला आणि प्लसला मेमरीचा प्रॉब्लेम आहे. डिवाइड बाय असायला पाहिजे होतं बट स्टील दॅट इज नॉट अलाउड. ओके. So reason for divide by 2, I will send you separately why that is not allowed. But I think that is related to having rules on this particular operator for pointers. ओके. तर येस हे सर. लक्षात ठेवायचं आहे की कुठलं अलाउड आहे कुठलं नाही. ओके. तर या ठिकाणी सुद्धा आपल्याला अशा प्रकारचे क्वेश्चन्स येतात आणि हे सुद्धा कोणाला माहीत नसतं बरं का. हे पण सांगतो, पॉइंटर्स जर समजलं तर चांगल्या पद्धतीने समजतं बट याचे क्वेश्चन चांगल्या चांगल्या लोकांना पण येत नाहीत. ओके. डिव्हिजन ऑपरेटर इज नॉट अलाउड, इंटू इज नॉट अलाउड. ओके. जसं म्हणजे आपण सीचे जे रूल्स लिहिलेले असतात ना, तर डेनिस रिचीने सुरुवातीलाच हे रूल्स लिहून ठेवलेले आहेत की काय अलाउड आहे काय नॉट अलाउड आहे. ओके. तर पॉइंटर्सचा प्लस आणि इंटूचा तो मेमरीचा आहे, डिव्हिजन बाय हा रूल्सचा आहे. तर अशा पद्धतीने त्यांनी रूल्स लिहिलेले आहेत. ओके. तर इथं तुम्ही व्हॅल्यूज वगैरे मायनस प्लस करू शकतात. हे सबट्रॅक्ट पॉइंटर्समधलं याचे एक्झाम्पल आहेत. ओके. +2 करू शकतो बट पॉइंटर प्लस पॉइंटर नाही करू शकत. ओके. कळालं. इथं +2 +3 असं आपण करू शकतो बट 2 पॉइंटर्स नाही करू शकत प्लस. ओके. क्लिअर आहे. येस सर. ठीक आहे. तर पॉइंटर सुद्धा असेल, पॉइंटरचं थोडं म्हणजे कन्सेप्ट नीट समजून घेशील, थोडंसं प्रॅक्टिस पण करशील. ओके. येस सर. ॲरे सिंगल डायमेन्शनल ॲरे आज शिकलोय, पॉइंटर पण आपण शिकलोय. खूप साऱ्या म्हणजे व्हिडिओज वगैरे पण आहेत आपल्या सेशनच्या आधीचे, तर ते थोडंसं प्रॅक्टिस करशील. बट तेच आहे की म्हणजे लर्न करायचं आहे प्रॉपर. ओके. तर व्हिडिओज वगैरे मधनं प्रॉपर शिकून घेशील. व्हिडिओज खूप सारे आहेत आधीचे सुद्धा. तर त्या गोष्टी आल्या पाहिजेत. ओके. तर म्हणजे याचा चांगला यूज करून घेशील लर्न करताना. कन्सेप्ट तुझं आता अंडरस्टँडिंग चांगलं चाललंय, म्हणजे पॉइंटर ॲरे जे समजत नाही चांगल्या लोकांना, हे जस्ट तुझ्या सुरुवातीच्या काही सेशन्समध्येच तुला समजतंय आता. ओके. ॲटलिस्ट तुला व्हिज्युअलाइज होतंय की हे असं का नाही आहे, ते तसं का नाही आहे. तर ते तुला आत्ता येतंय तर दॅट इज व्हेरी वेल अँड गुड. ते का अडॉप्ट होतंय की आपण त्या स्टेप्सने तसं गेलोय आणि आता त्या गोष्टी होतात. तू प्रॅक्टिस वगैरे करशील, प्रोग्रामिंगचा प्रॅक्टिस करशील, रोज 10-15 प्रोग्राम केलं पाहिजे. प्रोजेक्टसुद्धा तुला सी लँग्वेजमध्ये करायचं आहे, तो तुला सांगितलं जाईल की कसं इम्प्लिमेंट करायचं. सी लँग्वेजमधून सॉफ्टवेअर किंवा चांगल्या पद्धतीने आपण कशा पद्धतीने ॲप्लिकेशन बनवू शकतो, जेणेकरून तुझी आणखी प्रॅक्टिस होईल. लॉजिक बिल्डिंग महत्त्वाचं आहे की प्रोग्राम फक्त कन्सेप्च्युअली न समजता तुला प्रोग्राम समजला पाहिजे. जसं की तुझं नाव तुला लिहिता येऊ शकतं का, कॅरेक्टर ॲरेमध्ये तू तुझं नाव टाकू शकते का, ते रिव्हर्स करू शकते का, त्याच्यातले स्पेस काउंट करू शकते का, त्याच्यातलं प्रत्येक कॅरेक्टर काउंट करू शकते का, तू ते अप्पर केस करू शकते का, लोअर केस करू शकतेस का. तर याला लॉजिक बिल्डिंग म्हणतात. ओके. तर त्याच्यामध्ये मग प्रॉब्लेम सॉल्व स्ट्रिंग आहे. त्याच्यामध्ये ॲरे पण तू यूज करू शकते, पॉइंटर पण यूज करू शकते. कॅरेक्टर ॲरे आणि कॅरेक्टर पॉइंटर्स, बरोबर, त्याला आपण स्ट्रिंग म्हणतो. त्याच्यानंतर तू दुसरे प्रॉब्लेम्स ऑन ॲरेज पण आहे. त्याच्यानंतर प्रॉब्लेम्स ऑन नंबर्स आहे, प्रॉब्लेम्स ऑन स्ट्रिंग आहे, प्रॉब्लेम्स ऑन पॅटर्न मॅचिंग आहे जे आपण आपण शिकलो होतो, प्रॉब्लेम्स ऑन मॅट्रिक्स आहे 1010 जे आपण शिकलो होतो. त्याच्यानंतर खूप सारे म्हणजे स्टारचा जो पॅटर्न होता त्याच्यामध्ये पण अप्पर ट्रायंगल, लोअर ट्रायंगल, डायगोनल अशा पद्धतीने आपण गोष्टी त्याच्यामध्ये केल्या होत्या. तर खूप सारं त्याच्यामध्ये गोष्टी आहेत. तर ते आहे, म्हणजे सी लँग्वेज जर तुला चांगलं आलं तर C++ शिकायला तुला टाईम नाही लागणार.
त्या तू इझिली अचीव करू शकतेस. बट सी लँग्वेज असं शिकायचं की ते तुझे म्हणजे सगळेच प्रोग्राम्स तुझे होत आहेत. ओके, तर बऱ्याचदा ज्यावेळेस फ्रेशर मुलगा किंवा मुलगी इंटरव्ह्यूला जाते तर त्याचे प्रोग्राम्स फक्त सी लँग्वेजवरतीच त्याला क्वेश्चन्स विचारले जातात. ओके, बट ते सुद्धा त्यांना येत नसतात म्हणून भरपूर मुलं रिजेक्ट होतात. आता बाकीचे पण आपले पण जे इंटरव्ह्यूचे जे काही आधीचे मुलं आहेत त्यांना पण तुला त्यांच्या म्हणजे इंटरव्ह्यूमधनं समजलं असेल की त्यांना कुठल्या प्रकारचे प्रॉब्लेम विचारले गेले, कशा पद्धतीने क्वेश्चन्स विचारले गेले आणि त्यांनी मग 4-5 लाखपर्यंत पॅकेजेस अडॉप्ट केले. तर त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. ओके, तर ते सगळं यायला पाहिजे. तर आता आपला खूप सिलेबस झाला आहे. तर सिंगल डायमेन्शनल, मल्टी डायमेन्शनल, पुढं जाऊन जसं स्टॅटिक मेमरी अलोकेशन तसं डायनॅमिक मेमरी अलोकेशन आहे. तो पण कन्सेप्ट आपल्याला शिकायचा आहे. मॅलॉक म्हणजे काय, कॅलॉक म्हणजे काय, रिॲलॉक म्हणजे काय, फ्री म्हणजे काय. ओके, तर हे सगळं त्याच्यामध्ये येतं. आता पॉइंटर शिकलो आपण, ॲरे शिकलो, फंक्शन शिकलो, मग याची प्रॅक्टिस झाली पाहिजे. स्ट्रिंगचे प्रॉब्लेम्स तुम्हाला शिकायचे आहेत. म्हणजे व्हेरियस त्याच्यामध्ये स्कोप आहे. पुढे जाऊन नंतर मग स्ट्रक्चर, युनियन, इनम हे युजर डिफाईन्ड डेटा टाईप हा कन्सेप्टसुद्धा आपल्याला शिकायचा आणि मग नंतर DSA चालू होईल. DSA म्हणजे मग तिथून ॲरे, त्याच्यानंतर पॉइंटर, डायनॅमिक मेमरी अलोकेशन हे परत येतं. त्याच्यानंतर स्ट्रिंग, लिंक लिस्ट येतं. ओके, लिंक लिस्ट, टॅग, क्यू या सगळ्या गोष्टी पुढे येतात. बट तेच आहे की पुढं पुढं जाताना म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जर आत्ताच तुला चांगल्या पद्धतीने आल्या, पुस्तक मी जे सांगितले त्याची एक कॉपी असायलाच पाहिजे. ओके, जर नसेल तर लेट्स कनेक्ट विथ मी सेपरेटली किंवा याच्यामधनं तू घेऊ शकतेस. जरी तुला लिंक वगैरे माहीत नसेल किंवा हार्ड कॉपी पाहिजे असेल, लेट्स कनेक्ट विथ मी सेपरेटली. प्रोग्रामिंगचं खूप साऱ्या गोष्टी वगैरे मी दिल्यात. PDF वगैरे दिल्यात, ते सगळे प्रोग्राम झाले पाहिजे. नोटबुक वगैरे जसं सांगितलं तशा पद्धतीने स्टेप्स घ्यायच्यात. लर्न करताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुला प्रॉब्लेम्स येतील, बट प्रॉब्लेम्स फेस करताना जस्ट सी की तू ते सगळं कसं सॉल्व करू शकतेस. ओके, आणि तुला लर्न कसं होतं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे प्रॉब्लेम येऊ दे, बट तुझं लर्निंग होणं महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये. ओके, तर सगळे प्रॉब्लेम्स ओव्हरकम करत करत आपल्याला पुढे जायचं आहे आणि बेस्ट प्रोग्रामर व्हायचं आहे. तर त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. थोडंसं तुला आवडायला पण लागेल नंतर कोडिंग. आणि जसं मी सांगितलं की सी लँग्वेज आलं तर बाकीच्या लँग्वेज शिकायला तुला टाईम लागणार नाही. तुझा इंटरेस्ट लेवल वाढत जाईल. बट प्रोग्रामिंग त्याच्यानंतर प्रत्येक लँग्वेजमध्ये प्रोजेक्ट बनवणं, हँड्स ऑन वाढवणं ह्या पण सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ओके, तर ते जमायलाच पाहिजे. ठीक आहे, येस. क्लिअर आहे. येस सर.